नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। रोज ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पक्षफोडी केली तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार तसेच खासदार त्यांच्यासोबत गेले। इतकंच नाही तर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेंच्या नेतृत्वाला पसंती दिली। इतक्या मोठ्या संख्येने आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या अचानक साथ सोडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। मात्र आता लोकसभेपूर्वी शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे, कारण शिंदे गटाचे 2 खासदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यातील एक खासदार उद्धव ठाकरे गटाच्या आणि दुसरे माजी खासदार अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे। शिवसेना सोडून गेलेले माजी आमदार तसेच नेत्यांना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत। अशातच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामागे कारणही तसंच आहे। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी एका कार्यक्रमात बोलताना हेमंत गोडसे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे। ठाकरे गटात परतण्यासाठी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे। त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव पाटील देखील शिंदेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। शिवाजीराव पाटील हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणूक लढण्याची मनापासून इच्छा असणारे शिवाजीराव पाटील हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे।